मी उल्का उद्धव पटवर्धन, उल्काच किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. मी आज आपल्याला खाऱ्या शंकरपाळ्या करून दाखवणार आहे. त्याच्यासाठी घेतलेलं साहित्य दाखवते तुम्हाला. हे मी 2 वाट्या, ह्या वाटीनं 2 वाट्या मैदा घेतला आहे. त्यानंतर हे मीठ आहे, ओवा आहे, मेथी आहे, कसुरी मेथी घालणार आहे चुरून. त्यानंतर हे थोडंसं मिरचीचं पाणी घालणार आहे. मिरची वाटलेली होती त्याचं थोडं पाणी घालणार आहे, कारण ह्याच्यात मी लाल तिखट घालणार नाही. लाल तिखटानं त्याचा रंग बदलेल, त्याच्यामुळे मी हे पाणी फक्त घालणार आहे असं. आणि थोडीशी कलौंजी घालणार आहे. एवढंच साहित्य याच्यात घालणार आहे. आता मी प्रथम मीठ घालते. हा ओवा घालते चुरून, हा बघा. नंतर ही कसुरी मेथी आहे ती घालते. एकदम बारीक करत नाही, जरा जाडसरच, म्हणजे दिसेल चांगली ती, अशी घालते. आणि आता मी हे तेल तापत ठेवलं आहे, ते तेल तापलं की घालते. थोडे मी कलौंजी घातलं आहे. कलौंजी आपल्याकडे नसेल तर आपण तिळही घालू शकतो. लाल तिखटही चालतं, पण रंग बदलतो म्हणून मी लाल तिखट घातलं नाही आहे. तेल घेतलं आहे, ते चांगलं गरम केलं आहे आणि याच्यावर ओतलं आहे. असं हे सगळं सारखं करून घेणार आहोत. हे बघा व्यवस्थित. आणि आता हे सगळं मी जरा कोमट झालं की हातानं चोळून घेणार आहे. आपण जे मोहन घातलं आहे ते सगळं हातानं व्यवस्थित चोळून लावणार आहे त्याला. हे मिरचीचं पाणी तेही मग घालते, चोळून घेते. आपण जे मोहन घातलं आहे ते व्यवस्थित असं सगळीकडे लागलं पाहिजे, म्हणून हे आपण चोळून घ्यायचं व्यवस्थित. एकदम छान असे खुसखुशीत आपले शंकरपाळे झाले पाहिजेत, म्हणून हे आपण असं लावून घ्यायचं. साधारणपणे असं झालं पाहिजे पीठ. आणि आपलं मोहन व्यवस्थित झालं आहे असं. आता मी मिरचीचं पाणी ते घालते, थोडंसं तिखटपणा येण्यासाठी म्हणून. कोणाला लाल तिखट हवं तरीही घालू शकतो, काय घालायचं नाही असा प्रश्न नाही आहे. फक्त रंग बदलतो त्याचा, म्हणून घालणार नाही आहे. आता आपण हे पोळीपेक्षा थोडं घट्ट पीठ भिजवून घ्यायचं. घालायचं नाही, पटकन सैल होऊ शकतं. मळून झाला आहे. आता आपण हा 10 मिनटं रेस्ट करायला ठेवणार आहे मी. त्यानंतर आपण शंकरपाळे करूया. घट्ट भिजलेलं आहे. 2 वाट्या पीठ आपण फक्त घेतलेलं आहे. आपलं पीठ छान मळून घेते आता. मी 2 भाग करून घेणार आहे. 2 लाट्या लाटायच्यात आपण. घट्टच पीठ घ्यायचं म्हणजे तेल लावायला लागत नाही. हे पीठ आहे म्हणून याच्यात आपण तीळ किंवा कलौंजी घालायचं, नाहीतर तांबडं असेल तर मग पांढरे तीळही घालून चालतात. हे लाटून घेऊया. याला काय पीठ वगैरे लावायची जरुरी नाही. तर पातळ लाटायचं व्यवस्थित. घट्ट असलं की शंकरपाळे खुटखुटीत होतात. ही पोळी छान लाटून झालेली आहे. आता आपण ह्याच्या साईडच्या कडा काढून घेऊया पहिल्यांदा. अगदी पोळी इतकी पातळ लाटली नाही आहे. आपण आपल्याला आवडतील त्या आकाराच्या शंकरपाळ्या टाकणार.
छान कापल्या जात आहेत. पीठ आपलं छान झालेलं आहे. एका बाजूला आपण तेल तापत ठेवलेलं आहे. तर आपण ह्या छानपैकी तेल तापलं की तळून घेऊया. आपलं तेल तापलं. आता आपलं तेल तापलेलं आहे. आता आपण त्याच्यात शंकरपाळ्या सोडणार आहोत. शंकरपाळ्या अगदी कोमट तेलात तळायच्या नसतात, व्यवस्थित तेलातच तळायच्या असतात, नाहीतर त्या तेलकट होतात. तेल मी थोडंच घातलं आहे, कारण थोडं प्रमाण घेतलेलं असल्यामुळे. हात लावायचा नाही. हे आपले थोडे वर यायला लागले. आपण हे तळून घेणार आहोत. बघा, हे आपले तयार झालेत, खुटखुटीत एकदम छान असे. वासही छान सुटलाय. आवाज आला बघा. आपण दुसरा घाणा सोडूया. असं मी आता सगळे करून घेते. हे बघा, आपले सुंदर असे शंकरपाळे तयार आहेत. शंकरपाळे एकदम सोडले तरी सुद्धा चालतात, ते काही चिकटत नाहीत. तळणीत गेल्यावर आपोआप सुटतात. हे बघा, छान वर येत आहेत आपले शंकरपाळे. खुसखुशीत शंकरपाळे. थोडे करायचेत म्हणून तेल थोडं घातलंय, म्हणून थोडे थोडे घालून काढतीये. त्यामुळे जरा वेळ लागतो. गरम असताना ते मऊ वाटतात, पण थंड झाल्यावर छान खुसखुशीत होतात. बघा, छान आवाज येतो ना. हे खमंग खुसखुशीत खारीसारखे शंकरपाळे खाण्यासाठी तयार आहेत. असे हे आपले खमंग खुसखुशीत असे खारीसारखे शंकरपाळे खाण्यासाठी, चहाबरोबर खाण्यासाठी तयार आहेत. आता ह्याचा व्हिडिओ मी कसा केला तो तुम्ही पूर्णपणे बघा. आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.